फतवे निघाले। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं चित्र दिसलं। ग्रामीण भागात आजही आपली झोप ज्याला उघडते, अलाराम ज्याला म्हणतो आपण, तो अजान न होतो। शेवटी मुस्लिम धर्म हा कट्टर आहे। जरांगे पाटलांचं आंदोलन आणि राम मंदिर याचा काळ सारखा होता। राम मंदिर हा भाजप करता तार्किक अंत होता। हे राम आता म्हणतात आमचं जन्मच राम राम करण्यात गेलेला एक धोका झालाय का खरं सांगा? म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मुस्लिम वोटर जो काँग्रेसचा आतापर्यंतचा पारंपरिक मतदार होता, आज हे एकत्र आहे, तो मुस्लिम वोटर इतक्या कॉन्फिडंटली उद्धव ठाकरेंच्या मागे जाणं काँग्रेससाठी धोका आहे। जो धर्म के लिए काम करेगा वही केंद्र में आएगा। 4 तारखेपर्यंत कुठल्याही नेत्याला झोप लागणार नाही। या निवडणुकीमध्ये भाजपनं खूप प्रयत्न केला। राम मंदिराचा मुद्दा आणणं असेल, ओबीसीचं आरक्षण, SC STचं आरक्षण मुस्लिमांना देण्याच्या संदर्भात पंतप्रधानांनी सांगितलेलं असेल, हिंदू पोलरायझेशन करण्याचा जो प्रयत्न झाला तो ग्राउंडवर दिसला का? मी त्याचं एक उदाहरण देतो। मी बहुतांशी लोकांशी गप्पा मारल्या। राम मंदिराचा मुद्दा देखील, जो धर्म के लिए काम करेगा वही केंद्र में आएगा, असं देखील काही लोक आवर्जून सांगणार उसे को हमें लाना लाना, जो धर्म के लिए काम करेगा असं म्हणणारे भेटले। पण मला एक मनुष्य असा भेटला हिंगोलीमध्ये मार्केटमध्ये असं म्हणणारा की ज्या रामाने कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली, ज्या रामाच्या राज्यात शेतकऱ्यापासून तर अगदी छोट्या माणसापर्यंत सुखी होते, कोणी उपाशी राहिलं नाही, ते केंद्रातल्या प्रमुखांनी बघावं। ते जर ते सगळं करणार असतील आणि 10 वर्ष जर त्यांनी ते केलेलं नाहीये, तर यापुढे आम्ही त्यांच्या पाठीमागे जावं का? आम्ही रामाचं भक्त। मी हा मुद्दा का म्हणतोय? फतवे निघाले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं चित्र दिसलं, जे उत्तर प्रदेशमध्ये कुठलं तीट जागा तिथून फतवे निघायचे ते आजमगड, हां, तिथून फतवे निघाले। महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं की फतवे निघाले। मशिदींमध्ये त्याच्या प्रार्थना सभा नंतर आवाहन करण्यात आलं आणि उबाठाला मतदान जे काय असेल त्यांनी ते फतवे काढले। त्याची रिव्हर्स रिॲक्शन, जसं आपण मराठा म्हणतो बोललो, रिव्हर्स रिॲक्शन जाणवली का? मला तर काही जणांचे असे रिपोर्ट होते की सकाळी जेव्हा मुस्लिम एरियामध्ये खूप मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले, हे कळल्याच्या नंतर त्याची रिॲक्शन म्हणून पुन्हा हिंदू मतं सुद्धा बाहेर पडले, आपणही मतदान केलं पाहिजे, असं जी चर्चा आहे त्याच्याबद्दल काही जाणवलं का तुम्हाला? नाही, पहिल्या टप्प्यात नाही आलं हे। हां, जेव्हा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये त्यांनी जाहीररित्या मुस्लिमांच्या बद्दल एक कमेंट केली, ज्याच्यात ते घुसपेठीय म्हटले होते, तिथून मुस्लिमांमध्ये एक मुवमेंट ड्राईव्ह झाली। हे जे फतवे बितवे निघायचे प्रकार झाले, हे तिथून जास्त जोरात सुरू झाले। दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत भाजपला त्याचं असेसमेंट आलं नव्हतं असं दिसतंय एकूण। जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की प्रमाणापेक्षा जास्त मुस्लिम कन्सॉलिडेशन विरोधात जाते, त्याच्यानंतर परत भाजपनं ट्रॅक बदलला। पंतप्रधानांनी आपण मुस्लिम विरोधी नसल्याचं सांगितलं। 4थ्या टप्प्याच्या आधी पंतप्रधान म्हटले की मी काय मुस्लिम विरोधी नाही, विरोधक जे माझं चित्र उभं करतात ते अतिरंजित आहे किंवा जाणीवपूर्वक मला विलन करायचा प्रयत्न केला जातो मुस्लिम समाजामध्ये। पण पहिल्या 2 टप्प्यांमध्ये जो राम मंदिराचा इम्पॅक्ट यायला हवा होता का, म्हणजे यायला पाहिजे होता, तो आला का भाजपच्या दृष्टीनं? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की तिथं मुस्लिमांनी काय केलं, कारण महाराष्ट्रामध्ये राम मंदिराचं इम्पॅक्ट यायचं फार काही दिसलं नाही, कारण जरांगे पाटलांचं आंदोलन आणि राम मंदिर याचा काळ सारखा होता। महाराष्ट्रामध्ये ती मोमेंट उभी राहिलेली दिसली नाही फारशी, म्हणजे माझ्या अनालिसिसनुसार ती मला जाणवली नाही। निवडणुकीच्या वातावरणात ती फार परिणामकारक पुण्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात कुठं मला दिसलेली नाही। शिरूरमध्ये दिसली नाही, मावळमध्ये दिसली नाही, पुण्यात दिसली नाही। पुण्यात तर हिंदुत्वाचा वोटर एक कोर जो आहे तो फिक्स आहे, तो ठरलेला वोटर आहे। म्हणजे त्याच्या पुढं कोथरूड असेल, पेठांचा भाग असेल, इथला मतदार हा डाय हार्ड हिंदुत्वाचा मतदार आहे, भाजप नाही, हिंदुत्वाचा मतदार आहे। इतर ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं मला कन्सॉलिडेशन जास्त स्ट्रॉंग झालेलं दिसलं ते मुस्लिमांचं। म्हणजे आता तीच गंमत पुन्हा आपण ती सांगलीची जागा फिरून फिरून तिथे यायचं, कारण तिथं मिरज वगैरे पट्ट्यामध्ये मुस्लिमांचं कन्सॉलिडेशन जास्त आहे। पुण्यासारखी जागा, नांदेडमध्ये नाही, पश्चिम महाराष्ट्र म्हणतोय मी, ओपनिंग MIMची मी पुण्यात सुद्धा 3,85,000 मुस्लिम समाजाचं मतदान आहे। 3,85,000 हा आकडा कागदावरती जेव्हा तुम्ही वोट शेअर आकडेवारीनुसार मांडता तेव्हा त्याचा क्वांटम लक्षात येतो। जिथलं मतदान 11 लाख आहे, त्याच्यातलं 50% मतदान जरी धरलं, 2.5 लाख मतदान जरी झालं, निवडणुकीचा निकाल बदलू शकतो। उमेदवार कोण ज्याच्या बाजूने जाईल
ते, म्हणजे इतकं निर्णायक ते ठरू शकतं. हे पहा, हिंदूंचं कन्सॉलिडेशन हे 100% कधीच होऊ शकत नाही. ते 17-18% वरती जातच नाही. म्हणजे प्रमोद महाजन जे काय म्हणायचे की हिंदू हिंदू म्हणून मतदान करत नाहीत, हा सगळ्यात ही मोठी भाजपची अडचण आहे. पण 2014 पासून असं प्रामुख्याने मोदी आणि भाजप यशस्वी झालं हिंदूंचं ध्रुवीकरण करण्यामध्ये. हे हिंदूंचं ध्रुवीकरण करण्यात त्यांना यश आलंय का? पहिला प्रचाराचा पूर्ण पॅटर्न जर बघितला गेला असता 1 ते 5 पूर्ण पॅटर्न. राम मंदिर हा मुद्दा महाराष्ट्रात शहरी भाग वगळला, नागपूर असेल, मुंबई असेल, पुण्यातला काहीसा भाग असेल, किंवा मी फार तर फार आपण पश्चिम महाराष्ट्रातलं एखाद दुसरं मोठं शहर घेऊ, शहरी भाग वगळला तर ग्रामीण भागावर राम मंदिर इम्पॅक्ट कुठेही जाणवला नाही. त्याचं कारण एक आहे की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात, पुरोगामी महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, ग्रामीण भागात आजही आपली झोप ज्याला उघडते, अलाराम ज्याला म्हणतो आपण, तो अजान न उठतो. आणि अजान ही तितकी त्रासदायक कुणाला वाटली नाही. ज्या पद्धतीनं मागच्या काळात भोंग्यांच्या विरोधात राजकारण केलं गेलं, आक्रमक भूमिका झाली, ते फारसं ग्रामीण भागात आवडलं नाही. आणि त्यामुळं अगदी प्रचाराचा पहिला पॅटर्न जरी तुम्ही बघितला 1 ते 5, काही ठिकाण मी म्हणतो की जिथं त्याचा इम्पॅक्ट होतोय त्याच ठिकाणी योगींना आणलं गेलं किंवा पंतप्रधान मोदींना आणलं गेलं. पण राज्यातले जे स्टार प्रचारक आहेत किंवा मुख्य चेहरा आहे, आपण बघतोय की स्वतः, म्हणजे मी स्पेसिफिक बोलतो की देवेंद्र फडणवीस यांची इमेज जी आहे हार्डकोर हिंदुत्वाची नाहीये. संघ प्रचारक आहेत, संघाची भूमिका मानतात, पण अँटी मुस्लिमवाली हार्ड लाईन त्यांनी कुठल्याही प्रचारात घेतली नाही किंवा मुळात त्यांची तशी भूमिकाही नाहीये. त्यामुळे योगींना आणलं गेलं, मोदींना आणलं गेलं, अमित शहानी भूमिका घेतली, पण राज्यातला एकही मोठा चेहरा थेटपणे मुस्लिमांच्या विरोधात बोलताना दिसला नाही. मला आता इकडे जावं लागेल, कारण आपण पुरोगामी म्हणतो, पण हाच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये खरा संघर्ष सुद्धा इथंच झाला. तुमचं धाराशिव आहे, तुमचं परभणी आहे, खान की बाण, छत्रपती संभाजीनगर, जिथं जिथं मुस्लिम आणि हिंदूंचा संघर्ष निर्माण झाला, शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी तिथं वाढताना आपल्याला दिसली. तेच तुम्हाला सांगतो की मुळात मुंबईच्या नंतर शिवसेना कुठं उभी राहिली पहिली? मराठवाड्यात, तर छत्रपती संभाजीनगर. कोणत्या मुद्द्यावर उभी राहिली? खान की बाण, फक्त हिंदुत्व. आणि त्या काळात दंगली आणि त्या सगळ्या गोष्टी बघता वातावरण तसं शिवसेनेला त्यांनी त्या ठिकाणी पसंत केलं. आता तिथं इम्तियाज जलील हा मुस्लिम उमेदवार आहे म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवणं फार महत्त्वाचं होतं. उबाटा असू देत, भाजप असू देत किंवा इतर पक्ष, जसं तुम्ही म्हटलात खान की बाण, परंतु आता तिथला हिंदू जो आहे, हिंदू हा मुसलमान म्हणून तिरस्काराने इम्तियाज जलीलला बघत नाही, हे सत्य आहे. परंतु राजकीय नेते ते मुसलमान आहेत, खान की बाण पाहिजे, हिरवा साप आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ते राजकारणाच्या गप्पा आहेत. परंतु बऱ्यापैकी हिंदू इम्तियाज जलीलच्या मागच्या कामामुळे इम्प्रेस आहे, यश आहे. त्याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला विरोध केला, लोकांनी त्यांना मुसलमान ठरवलं. त्यांनी नंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध केला, त्याला हे केलं. आज त्या ठिकाणी असं हॉस्पिटल उभा राहते. म्हणजे मी काही इम्तियाज जलीलची बाजू नाही मांडत इथं, पण तर त्याचं म्हणणं असं आहे की आता त्यांना बाळासाहेब ठाकरेचं नाव द्या किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं नाव द्या, हॉस्पिटल तिथं उभं राहणं माझं महत्त्वाचं होतं. आणि तिथं सगळ्या जातीच्या महिलांना, आणि ते विशेष म्हणजे फक्त महिलांसाठी स्पेशल हॉस्पिटल. पण मग असं जर असेल सिद्धार्थ, तुम्ही अर्ध्या तासापूर्वीच ह्या इथं चर्चेत सांगितलं की मुस्लिम वोटर जो होता तो उबाठाकडे गेला, तेच सांगतो. मग त्यांना त्यांचा जो हक्काचा मतदार होता, जो गेल्या वेळेस त्यांना इंटॅक्ट मिळाला होता, त्याला भगदाड पाडण्यात उबाठा यशस्वी ठरला. हे बघा, निश्चितपणे कसं आहे माहीत आहे का, शेवटी मुस्लिम धर्म हा कट्टर आहे. आणि इम्तियाज जलीलला जसं हिंदू लोकांचा सपोर्ट भेटत गेला, इम्तियाज जलील माइल्ड होत गेले, कट्टर मुस्लिम नाही राहिले. मुस्लिम धर्म मुस्लिमांना ते पटले, मुस्लिमांना त्यांना पटलेलं नाही ते. इकडे हिंदूच्या जवळ जास्त चाललेत म्हणून मुस्लिमांना पटलं नाही, म्हणून मुस्लिम त्यांच्या सोबत नाहीत. आणि इकडे चंद्रकांत खैरे 5 वेळा नमाज पडणं किती उपयोगाचं आहे सांगतो. तो राजकीयचा मुद्दा नाही, तो व्हिडिओ व्हायरल झाला. हे खरं आहे, मीच कव्हर केलेलं आहे. हे सत्य आहे की कधी ते दर्ग्यावर गेले नाही, दर्गा नाही आपलं ते ह्याच्यासाठी गेले की इम्तियाज जलीलच्या हातातून बऱ्यापैकी मुसलमान गेलेला आहे, ते आपल्याला कसं कॅच करता येईल म्हणून ते ईदग्याला गेले. पण जसं इम्तियाज जलील यांचं झालं, हिंदूंच्या जवळ गेले म्हणून मुस्लिम मागून निघून गेले, मग खैरे मुस्लिमांच्या जवळ गेले म्हणून हिंदू मागून निघून गेले का? आता तेवढा वेळ भेटलेला नाही त्याचं स्पेसिफिकेशन करायला, कारण ते आता एवढंच झालं. खरं तर संभाजीनगर हा अपवाद मतदारसंघ ठरेल की जिथं व्यक्तिसापेक्ष इतकं पेरलं गेलं. इम्तियाज जलील हा जुना जाणता एक मुरब्बी पत्रकार राहिलेला माणूस आहे. 20-22 वर्ष त्यांनी पत्रकारिता केलेले, नस समाजाची माहिती आहे. दुसऱ्या बाजूला तितकंच कट्टर हिंदुत्व घेऊन राजकारणात आलेले खैरे होते. त्यामुळं संभाजीनगर हा व्यक्तिसापेक्ष राहिल्यामुळं तिथलं गणित जे आहे,
जातीपातींमध्ये देखील आणि व्यक्तींमध्ये देखील कशा पद्धतीने उमटते ते नेमकं शेवटपर्यंत कदाचित मला वाटतं आता आपण चर्चेच्या या सगळ्याच्यात मला एक ॲडिशन अशी करायची आहे की राम मंदिर हा भाजप करता तार्किक अंत होता, म्हणजे लॉजिकल एंड होता हा त्यांच्यासाठी. असं जे होतं ना, असं जे होतं ना, एखादी गोष्ट तर खूप दिवस मला- मिळत नाही आणि आता काय परत मला मिळाली ना. लोक काय म्हणतात, हे राम आता म्हणतात आमचं जन्मच राम राम करण्यात गेलं. केलेला आहे. एकीकडे रामटेक मध्ये काय म्हटलं गेलं, तिथल्या लोकांनी काय प्रचाराचा मुद्दा केला काँग्रेसच्या वतीने, म्हणजे श्याम बर्वेजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय म्हटलं की एका रामाला तुम्ही अयोध्येत स्थापित केलं, पण दुसरा रामटेकचा राम तुम्ही वनवासात ठेवलेला, आणि तोच त्या रामाला मांडणारी जनता जी आहे, शेतकरी वर्ग जो आहे, त्याला सुद्धा तुम्ही वनवासात ठेवलेला आहे. तुम्ही 6,000 रुपये महिन्याची पेन्शन देता, पण जे सोयाबीन पेरण्यासाठी आम्हाला 35,000 रुपये एकरी खर्च येतो, अल्पभूधारक शेतकरी त्याच्यात मरतोय, जेवढे पैसे आम्ही टाकतोय तेवढे हाती येत नाहीयेत, त्याचं काय? म्हणजे तुम्ही आम्हाला 50 लाखाला घाडायचं आणि वरतून मार्केटमध्ये तुमचा चेहरा पाहून 500 रुपये तुमच्या हातात द्यायचे, जा रे बाबा जा, तू थकला जेवण करून घे. हे कुठलं धोरण आहे? एक किस्सा सांगतो मी. देवेंद्र फडणवीस हे इंदापूरमध्ये आलेले होते, हर्षवर्धन पाटील अजित पवारांचं मनोमिलन करायला. तिथे त्यांच्या बंगल्यावरती जेवायला बसले आणि बाहेर एक 500 मुलांची 2 व्हीलरची रॅली होती. त्यानंतर फडणवीस सभेला संबोधित करणार होते. आम्ही तिथं म्हणजे स्थानिक राजकारण आणि मग लोकल परसेप्शन कसं बदलतं वैयक्तिक फायद्याचं. स्थानिक राजकारणाचा मुद्दा पहिला असा की त्या कंपाऊंडच्या आतमध्ये फडणवीस आतमध्ये हर्षवर्धन पाटलांसोबत जेवण करतात. बाहेर आम्ही त्यांना विचारलं की काय परिस्थिती आहे मागच्या 3 2 व्हीलरवर बसलेल्या मुलांना. तर त्यांनी असं सांगितलं की इथं तुतारीचा जोर आहे. दुसऱ्याला विचारलं, त्याला म्हणलं तुतारीचा जोर आहे. तिसऱ्याला विचारलं किती फरक पडेल, म्हणे 1 लाखाने येतील, आणि जर आमचं विधानसभेचं तिकीट आता नाही डिक्लेअर केलं तर 2 लाखांनी येतील. ही त्यांची तिथली लोकल पॉलिटिकल कंपल्शन आहेत. म्हणजे हर्षवर्धन पाटलांची विधानसभा कन्फर्म करा, तिथून तुम्हाला आम्ही मदत करू. तिथून आम्ही सभेच्या ठिकाणी दंड झाले नेते असं म्हणत, तिथून आम्ही सिद्धू 1 मिनिट मला सिद्धू स्मार्टफोन आला. या सभेच्या बाहेर एक शेतकरी उभा होता जिथं खतांची दुकानं असतात, बियाणं आतमध्ये सभा झाली. सभा झाल्यावरती तो टिपिकल शेतकरी, गाडीचा हँडल तिरकं, लाईट फुटलेल्या डोक्यावर टोपी, पायातली चप्पल तुटकी. समज काय असते शेतकऱ्याची, त्याचं एक बेसिक उदाहरण यानं जे मगाशी सांगितलं की आम्ही विचारताना त्यांना उलटं विचारलं होतं की तुम्हाला तर पेन्शन मिळते. ते मोदींच्या विरोधात बोलत असताना त्यांना म्हटलं तुम्हाला तर पेन्शन मिळते, डायरेक्ट पैसे येतात, तरी पण तुम्ही असं येतात का विचारलं. हो येतात म्हटलं. मग तरी पण तुम्ही कसं काय विरोध? ते म्हणलं साहेब देतात 6,000, ते आमचं खात्याचं मागच्या वर्षीचं बिल आहे ना म्हटलं, ते दुकानदाराकडून तुम्हाला विचार अजून दिलं नाही म्हटलं मागच्या वर्षीचं. आणि आता GSTने त्याच्यात किती फरक पडलाय बघा म्हटलं. 8,000 रुपये वाढले माझे वर्षाच्या खर्चाचे. आता कोण कोणाला पैसे देते सांगा म्हटलं. आता ही सामाजिक, ही वैयक्तिक जाणीव जी आहे वैयक्तिक खर्चाची, की आपल्याकडूनच पैसे जास्त काढले जातात, हा एकीकडं. दुसरीकडे वैयक्तिक राजकारणाची अभिलाषा आहे, माझ्या नेत्याला किती स्पेस मिळते, जो नेक्स्ट पॉलिटिकल एक्झिस्टन्स आहे, पुढचं राजकीय भविष्य. मतदार एवढा स्मार्ट झाल्याने, एवढा हुशार झाला विलास, आपल्याला कल्पनेच्या बाहेर प्रत्येकाच्या हातात आला. आणि स्मार्टफोनवर जे सोशल मीडियावर चालतं हे बघत असतो, आणि प्रत्येक नेत्याच्या भाषणाचा अनालिसिस प्रत्येक मतदार करतो. ही जागृती आहे मतदार. आणि आपल्यापेक्षा कितीतरी चांगलं अनालिसिस मला वाटतं की जागृती सामान्य माणूस. मतदारांमध्ये शेतकरी वर्गाची नाराजी हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर ठरणार आहे, सगळ्यात मोठा फॅक्टर असणार आहे. नाही तो, आणि हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की ही निवडणूक ना, वाटते ती सुरुवातीला असं वाटत होतं की ही एकतर्फी आहे, पण तुम्ही आता सगळं हे सांगितल्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण बघितलं की ही एकतर्फी तर नाहीच. पण मला वाटतं की 4 तारखेपर्यंत कुठल्याही नेत्याला झोप लागणार नाही, अशी ही निवडणूक झालेली आहे. झोप उडवणारी, कार्यकर्त्यांची झोप उडवणारी, नेत्यांची झोप उडवणारी हे निवडणूक ठरणार आहे. आणि प्रत्येकानं ही निवडणूक सिरियसली घेतलेली आहे. पण एक मुद्दा मला वाटतं की आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. ही निवडणूक, या सगळ्या निवडणूक विरोधकांना एज दिसत होता, एक सहानुभूती आणि ह्या सगळ्यामध्ये. पण महाराष्ट्रामध्ये एवढी सुपीक जमीन असताना सुद्धा राहुल गांधींनी केवळ 2 दिवस महाराष्ट्रात प्रचार केला. तुतारी आणि मशाल याची चर्चा झाली, मीडियात झाली, सगळीकडे झाली. काँग्रेसची चर्चा मात्र कुठंच नव्हती. जी लढाई काँग्रेसची थेट भाजपसोबत होती, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण शेवटची एक कमेंट घेऊया. काँग्रेसनं ह्या सुपीक जमिनीमध्ये जोमदार पीक घेण्यामध्ये, मेहनत करण्यामध्ये कुचराई केली का? आणि तुम्हाला काय जाणवलं? एक छोटं उदाहरण देतो बैलगाडीचं. हा, एका बैलगाडीत
मागं गाडी आहे, त्या गाडीत काँग्रेस बसली आणि पुढे 2 बैल आहेत, एक उद्धव ठाकरेंचा आणि एक शरद पवारांचा. त्यांना माहिती आहे आपण यांच्या सहानुभूतीच्या लाटेवरती प्रवास आपला पलीकडे जाणार आहे. काँग्रेसनं तीच भूमिका घेतली. त्यांनी कुठेही या प्रक्रियेमध्ये कुणालाही डॅमेज होणार नाही अशी वक्तव्य केली नाहीत, कुणाच्या अंगावर जाणारी भूमिका घेतली नाही. काँग्रेसनं आसपास जेवढं काही आहे तेवढं कवेत घेऊन आपलं कसं भागेल हे बघितलं. आणि ही देशभरात काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही फक्त महाराष्ट्रात नाही, ही स्ट्रॅटेजी देशभरात एक लक्षात घ्यावं लागेल. एक नरेटिव्ह जे भाजपनं 2 निवडणुकांमध्ये दिलं, 2014-19च्या मोदी विरुद्ध राहुल गांधी, ते या निवडणुकीमध्ये ड्राईव्ह होऊ द्यायचं नाही, हे काँग्रेसनं स्वतः ठरवलेलं होतं. म्हणून काँग्रेसनं भाजपच्या या प्रश्नाला उत्तर दिलं नाही की समोर कोण, कधीच दिलं नाही. इंडिया अलायन्सने सुद्धा दिलं नाही. याचं कारण काय होतं? याचं कारण तुम्ही बघा महाराष्ट्रातली पोझिशन. यूपीमध्ये काय झालं? प्रियंका गांधींनी अखिलेश बरोबर जेव्हा अलायन्स केला, स्ट्रेट अवे 80% जागा अखिलेशकडे दिलेल्या आहेत, सरळ सरळ. याचा अर्थ काय होतो? काँग्रेसनं अनेक ठिकाणी जी दुय्यम भूमिका जी घेतली, या दुय्यम भूमिकेचा एक लार्जर इंटरेस्ट जो दिसतोय, ज्याच्यामुळे महाविकास आघाडी जास्त घट्ट आहे असं मी म्हणतोय, त्याचं कारण काँग्रेस मोठा पक्ष असून सुद्धा त्यांनी जी दुय्यम भूमिका स्वीकारली अनेक ठिकाणी, त्या दुय्यम भूमिकेमुळे स्थानिक प्रादेशिक पक्षांना तिथले मुद्दे घेऊन कल्टिवेट करता आली जमीन आणि त्याचे निकाल उत्तम येतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करता आलं, ज्याचा फायदा काँग्रेसला झाला. राज्यापुरतं बोलायचं झालं तर काँग्रेस अगदी 19 पासून 24 पर्यंत बघितलं, सत्तेत असताना पण चर्चा झाली नाही, सत्तेत यायच्या आधी पण, म्हणजे लढली का नाही लढली तरी देखील 44 जागेपर्यंत आली. सत्तेत आल्यानंतर देखील मंत्र्याची कुठे चर्चा होत नव्हती. आता निवडणुकीच्या टप्प्यात जर बघितलं तर जे अडेलतट्टू भूमिका आधी काँग्रेसची असायची ती यावेळी दिसली नाही. जसं वैभवनी सांगितलं की जे मिळतंय त्याच्यात सुखी समाधानी राहा आणि या दोघांच्या जीवावर आपली ताकद लढवा. वर्ध्याचं उदाहरण मी खूप चांगलं देईल. माफ करा, वर्धा नाही, विदर्भातलं. विदर्भात मागच्या वेळी फक्त 1 खासदार राज्यातनं काँग्रेसने निवडून आला, चंद्रपूर. आज परिस्थिती अशी आहे की काही न करता 3, 4, 5 जागा लागतील की काय अशी शक्यता, म्हणजे कमीत कमी त्या रेसमध्ये तरी काँग्रेस आले. इतर दोघांचं बघायचं झालं पण एक धोका झालाय का खरं सांगा? म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मुस्लिम वोटर जो काँग्रेसचा आतापर्यंतचा पारंपरिक मतदार होता, आज हे एकत्र आहेत, तो मुस्लिम वोटर इतक्या कॉन्फिडंटली उद्धव ठाकरेंच्या मागे जाणं काँग्रेससाठी धोका आहे का भविष्यामध्ये? जर नाही, हे नरेटिव्ह अत्यंत उत्तम आहे. हे मुस्लिमांचं शिवसेना प्रेम जे उद्धव ठाकरे प्रेम, हा या निवडणुकीचा खरं चर्चेचा मुद्दा आहे. याचं अनालिसिस हे सतत होत राहिलं पाहिजे. याचं कारण या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात पूर्वी झालेलं नव्हतं. पण हाच मुद्दा पलीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या बाबतीत घडतो. आयडियोलॉजिकल डिफरन्सेस म्हणजे क्रॉस बॉर्डर अलायन्सेसची जी अडचण असते ती एकाच बाजूला नाहीये, ती दोन्ही बाजूला आहे. जसं इकडं मुस्लिम याच्याबरोबर गेल्याची भीती यांना वाटते, होईल असं तू म्हणतोय की काँग्रेसला उद्या मतदार जाईल, काँग्रेस हक्काचा मतदार जाईल. हक्काचा मतदार होता हा काँग्रेसचा हक्काचा मतदार हा टेम्पररी गेलाय. आत्ता मोदींच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात कोणीतरी स्ट्रॉंगली लढतंय म्हणून उद्धव ठाकरेंच्या मागे हे जावं की आता त्यांनी असं ठरवलेलं आहे की नाही ते खरंच सेक्युलर झालेले आहेत आणि आपल्याला त्यांच्या सोबत जायचं आहे. मोदींच्या विरोधात, आत्ताच्या घडीला मोदींच्या विरोधात जाहीरपणे देशात जर कोणी भूमिका घेत असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत कदाचित. आणि तो विश्वास टाकून हा आत्तापुरता तात्पुरता शिफ्ट झालाय असं म्हणावं लागेल, कारण हा टेम्पररी शिफ्टिंग म्हणावं लागेल. कारण राजकारण काही कॉन्क्रीट कधी आत्ताच्या घडीला राज्याची परिस्थिती त्यानुसार गरजेनुसार गोष्टी बदलत असतात. हे तितकंच मुस्लिमांचं जसं एका बाजूला कन्सॉलिडेशन झालंय, त्यांना एक काहीतरी स्ट्रॉंग होल्ड हवा होता, कुणीतरी त्यांना लीड करणार आहोत. हे मुस्लिमांनाही फार भारी वाटतंय. हे अनालिसिस जेव्हा होतंय ते शिवसेनेकडे जात आहेत, मतदान होतंय आणि फतव्यांच्या म्हणजे त्यांना मुस्लिमांना पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात निवडणुकीच्या आणणं, राज ठाकरेंनी त्याला काउंटर म्हणून हिंदूंनी मी फतवा काढतो आणि हिंदूंनी एकत्रित जाऊन मतदान करा असं म्हणणं, सगळं बाजूला राहून आपण जेव्हा निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतो कुणालाही आनंद होतो. मग या भूमिकेचं समर्थन ते करत राहतील आणि त्यात त्यांना नवीन प्रेम मिळालंय असं मला वाटतं उद्धव ठाकरे. की मुस्लिम उद्धव ठाकरेंकडे आता थोडा बहुत कळलेला आहे, त्यांच्याकडे पर्याय नाही, परंतु ते मुस्लिम पूर्णपणे त्यांच्यासोबत कायम राहील हे तुला मला काय सांगण्याची गरज नाही. पण आता तरी तो त्याच्यासोबत आहे. तुम्ही जो आधीचा प्रश्न विचारला होता की काँग्रेस कुठं आहे, मराठवाड्यामध्ये एकच होते अशोक चव्हाण वानासारखे, तेही गेलेले. आता जसं यांनी म्हटलेलं आहे की दोन बैल गाडी ओढतायत आणि ती गाडी म्हणजे काँग्रेस आहे, ती चाललेली आहे. मी तर त्याच्या पुढे जाऊन असं सांगेल की या निवडणुकीमध्ये उतरण्याची ताकद मराठवाड्यात किंवा राज्यात नव्हती.
तर आता पोहत आहेत ना उद्धव ठाकरे आणि शरद पवार, ते कपडे सांभाळायच्या भूमिकेत सध्या उभे आहेत. पुढे चालून आता काय त्या कपड्याचं करतील हे माहित नाही आपल्याला. ज्ञानेश्वर, राहुल गांधींच्या सभा झाल्या नाहीत. खरं तर राहुल गांधींनी यायला पाहिजे होती, ताकद द्यायला पाहिजे, हे एका बाजूला बरोबर आहे. पण दुसऱ्या बाजूला आता माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार होता, तिथं मी पाहिलेलं वातावरण सांगतो की काँग्रेसचे नेत्यांची अगोदर स्ट्रॅटेजी काय असेल ती एकमेकांच्या पायात पाय घालणं आणि त्यांना पाडणं, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असायची. त्यातच काँग्रेसचं नुकसान झालं. ह्या निवडणुकीत मात्र राज्यभरात काँग्रेसचे सगळे नेते ते एकसंघपणे लढताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे अस्तित्वाचाच प्रश्न आहे ना. त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी एकसंघपणे आहे ती सगळ्यांना साथ दिली आणि त्यामुळे कुठेतरी राहुल गांधीची इथं गरज भासली नसावी. आम्ही स्थानिक राजकारण आहे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे ते त्यांनी केंद्रातले जे स्टार प्रचारक होते म्हणजे मुकुल वासनिक असतील, इतर लोक असतील, जे कायम राज्याच्या निवडणुकीत कधी येऊन बसतात, हा ढवळाढवळ करतात, निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ करतात, ते कुठेही दिसले नाही. त्यांनी फक्त त्यांचं डोकं दिल्लीमध्ये प्लॅनिंगला लावलं आणि राज्यातल्या नेत्यांवरती सगळी धुरा सोपवून दिली. हे जे म्हणतोय विशाल, एका अर्थानं ज्ञानेश्वर म्हटला ते त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आपण म्हणतोय काँग्रेस कुठंच दिसली नाही. कदाचित भूमिका पॅसिव्ह असतील पण त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ते दुर्लक्षित करता येणार नाहीत. पुण्यासारखी जागा आहे, पुण्यात गेन होतोय आणि पुण्यातली जागा जोर लावला तर निघू शकते. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, 10 आमदार पुण्यात आणून बसवलेले होते. पुण्याच्या स्ट्रॅटेजीची जबाबदारी सुनील केदारांकडे दिलेली होती. पृथ्वीराज चव्हाण स्वतः ठाण मांडून बसलेले होते, ज्यांच्याशी राहुल गांधी 3 वेळा फोनवरून बोललेत स्वतः, डेव्हलपमेंट काय झाली आहे काय नाही सगळा आढावा घेण्यासाठी. 10 आमदारांकडं प्रत्येक विधानसभेला 2 आमदार देऊन जबाबदारी दिलेली होती, एक कार्यकर्त्यांची आणि एक त्यांच्या स्थानिक त्यांच्या संपर्कातले कोण आहेत, तुमच्या समाजाचे कोण आहेत. इतक्या बारीक पातळीवरती काँग्रेसनं नियोजन जर त्यांच्या जागांचं केलेलं असेल तर आपलं आता हे असं आहे की दृश्य स्वरूपात नसेल पण त्यांनी प्रयत्न आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. पण अगदी पटकन कारण आपल्याला सुनील केदारचं नाव घेतलं म्हणून सांगतो. सुनील केदार, ज्याला की वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजिस्ट मानलं जातं विदर्भात आणि काँग्रेसमध्ये. दुसरं बंटी पाटलांकडे गोव्याची जबाबदारी होती, सगळ्यांना माहिती. आणि हे बेस्ट स्ट्रॅटेजी ज्यावेळेस एका ठिकाणी काम करतात, मग मी ज्या म्हणतो की फक्त प्रचार यंत्रणा नाही तर आपला मतदार घराबाहेर काढून त्याला मतदान करण्यापर्यंतची यंत्रणा काम करते. ह्या स्ट्रॅटेजीजमध्ये काँग्रेसनी म्हणजे पडद्यामागून का होईना पण खूप चांगली यंत्रणा, जसं की पुण्याचा म्हणतोय त्या ठिकाणी कामाला लागली होती. प्रशांत, उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कशी दिसली ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये? कारण प्रियंका गांधींची जेव्हा नंदुरबारमध्ये सभा झालेली होती, जणू काय तुफान आलंय असं वाटत होतं. काय चित्र दिसलं? हा, धुळेबद्दल बोलायला पाहिजे. शोभा बच्चाव, इतिहास असं सांगतो की काँग्रेस कोणत्याही निवडणुकीची सुरुवात पहिली सभा जी ती नंदुरबारमधनं करायची. म्हणजे सोनिया गांधींच्या सभेला तर 4-4.5 लाखाचं विक्रमी झालेली आहे. आपल्या देशातला पहिलं आधार कार्ड वितरण सुद्धा नंदुरबारमध्ये केलं होतं. हा निर्णय त्यावेळेस काँग्रेसने घेतला होता. पण आता पुन्हा एकदा ही जी पुढची काँग्रेसची पिढी प्रियंका गांधी यांनी जी सुरुवात केलेली आहे, तो मिळालेला प्रतिसाद आदिवासी पट्ट्यामध्ये अमेझिंग होता, काहीच दुमत नाही त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा पंजा हे चिन्ह लोकप्रिय चिन्ह, म्हणजे गावकट्ट्यापर्यंत जर पोहोचलेलं सगळ्यात जास्त कोणतं चिन्ह असेल आपल्या देशात तर पंजा. पोलरायझेशनमुळे पंजा मागे पडत इतर चिन्ह पुढे यायला सुरुवात झाली. पण पंजा पुन्हा एकदा एस्टॅब्लिश व्हायला जोरात सुरुवात झालेली आहे. पण प्रतिनिधित्व जे आहे काँग्रेसला ते योग्य त्या पद्धतीने मिळालेलं नाहीये. त्यामुळे 4 जून नंतर अनेक राजकीय समीकरणं जी आज दिसत आहेत, आज महाविकास आघाडी म्हणून एक समीकरण दिसतंय, महायुती म्हणून एक समीकरण दिसतंय, या दोन्ही समीकरणामध्ये खूप मोठे बदल येत्या 4 जून नंतर होणार आहे हे निश्चित. जे अंदाज वाटतायत, जे आडाखे वाटतायत त्यानुसारच निकाल लागणार आहे. शेवटी केंद्रामध्ये सरकार कोणाचं येतं आणि ते कसं येतं, स्वबळावर भारतीय जनता पक्ष पुन्हा येतोय का मित्र पक्षांच्या साथीने पुन्हा येतोय का इंडिया आघाडी अत्यंत ताकदीने पुन्हा एकदा पुढे येते, या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काँग्रेसला गेल्या लोकसभेमध्ये मिळालेल्या अत्यंत कमी जागा होत्या. काँग्रेसने देशामध्ये अनेक प्रादेशिक पक्षांबरोबर वेगळ्या प्रकारची आघाडी केलेली आहे. प्रतिनिधित्व त्यांना अनेक ठिकाणी कमीच मिळालेलं आहे. शेवटी कमी मिळालेलं प्रतिनिधित्व आणि काँग्रेसला वाढत असलेला जनाधार, या दोन्ही गोष्टींचं समीकरण जे आहे ना ते येत्या 4 जून नंतर सगळ्यात मोठं बदलणार आहे. आज जे मित्र दिसत आहेत त्या मित्रांमध्येच वितुष्ट सुद्धा येऊ शकतं अनेक, कारण आपल्याला माहिती आहे प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य आहे, तसं राजकारणामध्ये काहीही ही निवडणूक तर युद्धापेक्षा कमी नक्कीच नव्हती. प्रशांत म्हणण्याचे अगदी बरोबर आहे. हे सगळं जर इतक्या तासांचं विश्लेषण आपण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं हे निवडणूक सुरू झाली होती अब की बार 400 पार, आणि तिथून ही निवडणूक आली आहे. खरंच भाजपचं सरकार दिल्लीत येईल का? आज महाराष्ट्रातल्या जनतेला 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. दिल्लीत काय होतंय
आणि महाराष्ट्रात काय होतंय. कारण ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने नाही, देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाची होती. सगळ्यांचं अस्तित्व, प्रतिष्ठा सगळं काही पणाला लागलंय. पण या चर्चेच्या दरम्यान आपल्या लक्षात आलं, अबकी बार सोपं नाही एवढं मात्र नक्की आहे. आणि ग्राउंडवर ही सगळी मंडळी फिरत होती. हजारो लोकांशी हे बोललेत, प्रत्यक्ष जाणवलंय, कार्यकर्त्यांशी भेटलेत. आणि त्यानंतर जो झिस्ट होता ना, तो झिस्ट आज या चर्चेच्या माध्यमातून यांनी सांगितलेला आहे. असंख्य मुद्दे होते, अजूनही आहेत. सोशल मीडियावरती जी लढाई तुम्हाला दिसली, TV चॅनलवरती ती दिसली, त्याच्या पलीकडे काय घडत होतं हे आज या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही ग्राउंड रिपोर्ट देण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. न्यूज 18 लोकमत म्हणजे निवडणूक हे आम्ही का म्हणतो हे चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की कळलं असेल. या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झाला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि आपण या चर्चेत इथेच थांबतोय. धन्यवाद.